मुंबईची लोकं कशी काय मुंबईमध्ये राहतात हेच मला माहीत नाही. कारण की आपल्यासारखे दौंडचे माणसं तर नाही राहू शकत आहे मुंबईमध्ये. कारण की एवढं जास्त गरम होतंय ना तिथं आपल्याला असं बसूसुद्धा वाटत नाही. एवढं वाफा लागतात गरम. आपल्या दौंडचं तरी वातावरण खुलं आहे. म्हणजे तिथं चांगलं वातावरण आहे. एवढं बेकार वातावरण मुंबईचं आहे. आणि जूनमध्येच पाऊस पडायला चालू होतो, पण तरीही मुंबईमध्ये देखील पाऊस नाही. एवढं शांत वातावरण आहे. कसलंच पाऊस नाही की काय नाही. ढगसुद्धा नाही आहे तिकडं. म्हणजे एवढं जास्त गरम होतंय ना तिकडं एकदम वाफा लागतात की थांबूशी पण नाही वाटत. आणि आपल्या दौंडमध्ये आल्यावरच खरं खूप चांगलं वाटतं. म्हणजे थंड वातावरण तरी आहे. खरंच इकडचे लोकं कसे राहतात त्यांनाच माहिती बाबा. आपल्यासारखे लोकं नाहीच राहू शकत तिकडं. म्हणून आज आम्ही दौंडला निघालो होतो, तर आम्हाला खूप जास्त खुशी होत होती. असं झालं की कधी दौंडला पोहोचेल म्हणून. कारण की इकडची खूप खुली हवा आहे आपल्या दौंडची. आणि मग आम्ही आलो इकडं मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनला आल्यावरती मग आम्ही इथून एक्झिट घेतला आणि मग आम्ही लोकलला बसायला चाललो होतो. लोकलला बसलो, तर आम्ही पुढच्या डब्यामध्ये बसलेलो आहे आणि श्रद्धा म्हणत होती, "नाही आता आपल्याला इथून अजून खूप चालत जायचंय." उलटं चालत जायचंय बोलत होती ती. तिला म्हणलं, "नाही अगं, आपण आता पुढच्या डब्यात बसलोय आणि पुढूनच आपण आता डायरेक्ट एक्झिट करणार आहे इथूनच." मग आम्ही आलो इकडं, तर हैदराबाद नव्हती आली स्टेशनला. खूप वेळ आम्ही वेट करत बसलो होतो. मग माझ्या मावशीची मुलगी इकडं अंडरग्राउंड मेट्रोला आहे ना, CSTला, तर ती आली होती आम्हाला भेटायला. मग थोड्या वेळाने आली ट्रेन. मग आम्ही बसलो वगैरे. मग श्रद्धा लगेचच डब्बा खायला लागली ट्रेन हलली नाही तरच. कारण की तिला भूक लागली होती. आम्ही दोघांनी तरी खाल्लं होतं घरी. आणि मग अंशचं पण चालू झालं होतं तोंड चटर-बटर खायचं चालू. शेव वगैरे काय, डाळ वगैरे काय-काय खायचं. आणि अंशला प्रत्येक वेळेस ट्रेनमध्ये कोण ना कोण फ्रेंड्स भेटतातच. तर त्याला आज पण फ्रेंड एक त्याचा भेटला होता आणि त्याच्यासोबत खूप जास्त खेळत होता तो. एवढा खेळत होता ना, दोघं जणांचंच चालू होतं मस्ती. मग मला काही टेन्शन नाही राहत की त्याला कोण असेल ना खेळायला, मग मला कसलंच टेन्शन नाही राहत. तो खेळत बसतो त्याचं. पण तरी पण खूप जास्त सतवत होता. आणि नंतर पुण्यामध्ये आल्यावरती माझी वहिनी आहे ना, तिचा भाऊ आला होता. त्याने थोडंसं सामान दिलं तिचं श्रद्धाकडे आणि अंशला पण खायला वगैरे दिलं होतं. मग त्यांनी ते पण खाऊन घेतलं ट्रेनमध्ये. तर मग नंतर अंशचे पप्पा आले घ्यायला. मग आम्ही चाललो होतो मम्मीकडं. कारण की घरी जाऊन मला जेवण बनवायला नको म्हणून मम्मीनीच इकडं घरी जेवण बनवलं होतं. मला म्हटली ये जेवायला. मग मी मम्मीकडं मस्तपैकी मासे वगैरे खाल्ले, चिकनचं कालवण भात. तर असा होता माझा व्लॉग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.